देवाचा न्याय आणि दुसरं देवाची कृपा. देवाचा हात आमच्यावरती असणं किंवा देवाच्या हाती सापडणं आणि देवाच्या हातामध्ये पडणं, या दोन भिन्न गोष्टी. आम्ही कधी कधी म्हणतो नाही का, बरं हातात माझ्या हातात सापडलं तर आता तुझं काय खरं नाही. आणि दुसरी गोष्ट, तो तुम्ही तुझ्या हातात पडलो बाबा, आता तुला जे माझं करायचं ते, मग ती जी ग्रेस मिळते ना, जी कृपा मिळते, त्या दोन गोष्टीचा अभ्यास आम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणून देवाच्या हातातला जो करिश्मा आहे, देवाच्या हातामध्ये शत्रूसाठी असणारा दंड, पण त्याच्या लोकांसाठी त्याच्याकडे कृपा आहे, त्याच्या हातामध्ये कृपा आहे. अनेक लोकांना देवाच्या हाताकडे पाहण्याची सवय नाही. त्याच्या हाताकडे जर तुम्ही पाहिलं ना, मग तुम्ही आशावादी जीवन जगणार आहे. देवाच्या हाताकडे पाहणं फार गरजेचं आहे. देवाच्या हातामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. पुष्कळ लोक जसं सुंदर नावे दरवाजावर बसलेला तो लंगडा भिकारी, पेत्र, याकूब, योहान तिघजण देव, आणि नेहमी मंदिराच्या समयी जो मंदिराचा वेळ आणि त्या मंदिराच्या वेळेप्रमाणे आम्ही पाहतो की ते देवाच्या मंदिरामध्ये जाते. आणि बरेच लोक जाता जाता हातामध्ये दान घेऊन जात होते आणि भिकाऱ्याला देत होते. तसं याने पण काय केलं, हे पेत्र, याकूब, योहान मंदिरामध्ये जात असताना या सुंदर नावे दरवाजावरचा लंगडा भिकारी त्यानं पण त्याच्या हाताकडे आहे. त्यास पेत्र म्हणतो, माझ्या हातामध्ये सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो. उठ, येशूच्या नावानं चालूला असं म्हटला. सोनं रुपयापेक्षा मौल्यवान असणारे येशूचं नाव त्याच्या हातामध्ये होतं. लंगडा भिकारी उड्या मारत मंदिरामध्ये गेला. लक्षात घ्या, ज्याचा देवाच्या हातावर विश्वास आहे ना, तो व्यक्ती मंदिराच्या बाहेर नाही तर मंदिराच्या आतमध्ये असतो. आता मंदिर चालू ना, चर्च चालू ना, आता ती उड्या मारत देवाच्या मंदिरात पडण्याची उत्कट असते. बरेच लोक आता बरेच म्हणत होते, कधी चालवणार कधी चालवणार, बघू तुमचे काय देवी लागले कसं चालू झाल्यावर काय तुम्ही हजर होता. जे कधी चर्चला जात नाही ते पण फोन करून शकतात, कधी चर्च चालवणार आहे. म्हणजे चालू असतं तर मी आलो असतो. अरे इकडं तिकडं पाहून देवाच्या हाताकडे